नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ। तर बरेच दिवस झाले व्हिडिओ आलाच नाही, लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मिनी व्लॉगच टाकत होते मी, काही कारणास्तव लॉंग व्हिडिओ आलेले नाहीत आणि आता मी कंटिन्यू करणार आहे। मध्ये पण मी कंटिन्यूच केलं असतं पण मध्ये काही प्रॉब्लेम झालेत म्हणून काही कंटिन्यू करू शकले नाही। तर म्हणून आता वेळ भेटला आणि म्हणजे करूशी पण वाटलं किती दिवसापासून आता लॉंग व्हिडिओ केलेच नाहीत, चला म्हटलं लॉंग व्हिडिओ टाकूयात। तर संध्याकाळचा टायमिंग होता आणि म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे पाऊस किती चालू आहे बाहेर, म्हणून मग चहा पिण्याची अशी तलप येते लगेच। संध्याकाळी 5 जरी वाजले तरी खूप असं म्हणजे चहा पिऊशी वाटतं। संध्याकाळचा मस्त चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आता आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून आत्तापासूनच तयारीला लागायला हवं, म्हणून आम्ही गणपती बाप्पांना बुक करायला गेलो होतो। कारण मागच्या वर्षी कसं झालं होतं, आम्ही 2-3 दिवस अगोदर गेलो आणि आम्हाला छानपैकी असं मनासारखे बाप्पांची मूर्तीच भेटली नाही, म्हणून चला म्हटलं ह्यावेळेस 1 महिने आधीच गणपती बाप्पांना मस्त घेऊन येऊयात, म्हणजे बुक करू येऊयात। मग गेलो आम्ही, खूप छान सुंदर अशा मूर्त्या होत्या अट्रॅक्टिव्ह। पण मला आहे ना जे वेल्वेटचे जे चॉकलेटी जे धोतर आहे त्यांचं ती मूर्ती खूप आवडली म्हणून मी ती चॉईस केली। आता तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये नेमकी कोणती आहे ती, आत्ता काही इथं मी सांगत नाही, पण सगळ्याच मूर्त्या खूप छान होत्या, खूप सुंदर होत्या, म्हणजे त्यांच्यात रंग वगैरे भरून वेगळीच त्यांना रूप येतं खरंच। त्यानंतर घरी आलो आणि स्वयंपाक करायला घेतला। स्वयंपाक वगैरे काही करून गेलेलो नव्हतो, मग आल्यानंतर पहिलं स्वयंपाक करायला घेतला। आज मटकीचीच भाजी करणार होते कारण मटकी आणलेली होती मस्त ताजी ताजी, म्हणून चला म्हणलं करूयात मटकीची भाजी। मटकीची भाजी असं पण मला आवडते आणि सोपी पण, नुसतं मस्त टोमॅटो कढीपत्ता आपलं जिरे राईची फोडणी देऊन खूप छान होते। शेंगदाणे वगैरे काही मला आवडत नाही, पण मग घरी सगळ्यांना पण असं बिन शेंगदाण्याची आवडत नाही म्हणून मी शेंगदाणे टाकत असते, नाहीतर मग असंच नुसतं एक दिवशी आहे ना फक्त मी असं मसाल्यात करते, ती सुद्धा भाजी खूप छान लागते। पण ज्याची त्याची आवड असते, फक्त आपल्याच आवडीवर करून चालणार नाही, म्हणून सगळ्यांचं लक्ष ठेवून करावं लागतं। तर इथं मस्त असं गरम मी म्हणजे शिजून घेते आधी कुकरमध्ये मटकी, कसं मग मस्त छान शिजलेली असते आणि नुसते कढईत टाकले तर मग आपला गॅस पण वाया जातो आणि शिजत सुद्धा नाही, ती आपल्याला पाहिजे तशी शिजत नाही, म्हणून मी आधी आहे ना कुकरमध्ये शिजून घेते मग भाजी करते। आणि शेंगदाणे ना कधी पण पाणी टाकूनच दळायचे, त्याच्याने काय आपल्या भाजीचं टेक्स्चर खूप छान होतं आणि भाजी एकदम अशी घट्ट होते। नाहीतर मग नुसतं आपण दळून जर टाकले तर ती भाजी अशी घट्ट अशी दाटसर होत नाही आपली भाजी, त्यामुळं कधी पण शेंगदाणे पाण्यात दळूनच टाकलेले बरे। त्यानंतर मग किराणा वगैरे सुद्धा करून आणलेला होता, तो भरायचा होता। काय होतं, किराणा भरून आणला की मग एक दिवस तरी तो तसाच पडतो, माझं तर तसंच होतं। कारण किराणा असतो मग सगळे डबे वगैरे घासून वगैरे घेता किंवा बाकीच्या वस्तू काढून व्यवस्थित ठेवता, ते एक दिवस जातोच, म्हणून मग एक दिवस तरी पडला तो। त्यानंतर म्हटलं चला किराणा भरूयात आता। मी सगळ्या वस्तू काय करते आधी व्यवस्थित काढून ठेवते, म्हणजे कसं भरायच्या वेळेस प्रॉब्लेम नाही येत, पटापट उचलून नुसतं कट करून आपल्याला डब्यांमध्ये भरायचे असतात। डबे सुद्धा खाली झालेले होते, पण काही डबे होते की त्याच्यात थोडं थोडं सामान बाकी होतं, ते आता मी खाली करणारच। आणि हे मेणबत्त्या आजकाल म्हणजे पावसाची खूप लाईट जाते, म्हणून मग बरं पडतं लगेच आपल्याला हाताशी, म्हणून मी एक बॉक्स घेऊन आलेली आहे। आणि ही ग्रीन टी आहे, ग्रीन टी म्हणजे पिण्याचं ठरवलंय मी सकाळी, आपल्या हेल्थकडे पण लक्ष दिलेलं पाहिजे थोडंफार, म्हणून म्हणलं चला। तर शॅम्पूचं की मी बॉटल आणत नाही, ती परवडत नाही, आपलं ही पुड्या आपल्याला परवडतात असं, पण आपण डव पुडी वापरतो आणि आपल्या केसांना म्हणजे ती सवय लागलेली असते, म्हणून मग मी पुड्याच आणते आणि पुड्या परवडेल सुद्धा असतात। तर इथं साबणे वगैरे सगळ्या वेगळ्या वेगळ्या करून घेत आहे, कारण कसं वास लागून जातो आणि मग म्हणजे साबण वगैरे जर जास्त वेळ एकत्र ठेवलं तर दुसरं आपले जे वस्तू असतात त्यांना वास लागून जातो, म्हणून म्हटलं चला वेगळं वेगळं करूयात। ही खजूरचा डब्बा आणलेला आहे, खूप छान अशी एकदम मेणासारखे खजूर असते, ही खूप छान लागते आपले ते इतर खजूरपेक्षा, त्याचं आता मी नाव मला आठवत नाही आहे। बेसन पीठ आपलं साबुदाणा ह्या वेळेस जास्तच आणलं आहे, कारण आता श्रावण महिना आणि श्रावण महिन्यात श्रावण सोमवार असतील, सगळ्यांचे उपवास असतील, म्हणून मग साबुदाणा वगैरे जास्त आणलेले आहे। चाट मसाला आणलेला आहे,
धना पावडरसुद्धा घेऊन येते आणि धनासुद्धा घेऊन येते. म्हणजे कसं मसाल्याची भाजी करायला घेतली तर धना भाजून छान मसाला होतो आणि धना पावडर कसं आपल्याला पिवळी भाजी म्हणजे पिवळा मसाला टाकून भाजी केली तरी आपल्याला धना पावडर टाकता येते, छान टेस्ट येते. तर मूग डाळ वगैरे सगळं आणलेलं आहे. आणि काय होतं माहिती आहे का, आपण जर डीमार्टमध्ये गेलो ना, डीमार्टमध्ये म्हणा किंवा इतर रिलायन्समध्ये, इतर मॉलमध्ये तर डिस्काउंट भेटतं. पण मग काय होतं ना, आपण जेवढा किराणा करायला जातो ना त्याच्यापेक्षा काही ना काही वस्तू एक्स्ट्राच येतात. आणि जसं आपण दुकानात गेलो तर आपण कसं लिस्ट केलेली असते तेवढीच लिस्ट आपण घेऊन येतो. त्याच्यात काय होतं, आपला एक्स्ट्रा खर्च होत नाही. आपण जर मॉलमध्ये गेलो ना, आपण जेवढ्या वस्तू लिस्टमध्ये घेतलेल्या असतात ना त्याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी अशा एक्स्ट्रा येऊन लागतात आपल्या किराण्यामध्ये. तर काय होतं माहिती आहे का, तिथं मॉलमध्ये एवढ्या गोष्टी असतात की आपल्याला असं वाटतं काय घेऊन काय नाही. म्हणजे स्वतःवर आपला ताबा राहत नाही, आपण काही ना काही एक्स्ट्रा घेऊनच येतो. असो पण मग काही ना काही कामाचंच येतं. जेवढं आपल्याला इथं डिस्काउंट भेटतं तेवढ्यात आपले दुसरी वस्तू येऊन लागते. सारखंच पडतं दुकानात म्हणा मॉलमध्ये म्हणा, पण मग एक्स्ट्रा वस्तू येतात एवढं आहे. तर भांडे वगैरे भांडे वगैरे डब्बे वगैरे सगळे मी पुसून वगैरे घेत आहे. ज्याच्यात वस्तू आहेत त्या काढून घेत आहे, डब्बे वगैरे लगेच पुसून घेत आहे. म्हणजे कसं जास्त घाण होत नाही आणि डब्बे वगैरे पुसून वगैरे किराणा ठेवला तर मग वस्तू पण खराब होत नाही. हे जे 3 डबे दिसत आहे ब्ल्यू कलरचे ते मी मॉलमध्ये मागच्या वेळेस गेले होते. मला ड्रेस घ्यायचे होते आणि मी गेले तर मला ते डबे दिसले. तर 100 रुपयामध्ये मस्त ऑफर होती की 3 डबे. तर छान आहे एकदम, म्हणजे प्लास्टिकचे पण एकदम असे रफ आणि टफ एकदम छान आहे म्हणून मी घेऊन आलेले 3. तर मला आवडतात सुद्धा. आणि सगळे जे डाळी वगैरे होत्या त्या सगळ्या मी स्टीलच्या मोठ्या छोटे छोटे डबे आहे त्याच्यात भरून दिल्या. आणि हे जे वापरात येत नाही ना रोज जे सामान ते मी असं भरून ठेवते मोठ्या डब्यात. जे रोज वापरात येत नाही ते आणि रोज वापरात येतात ते असे म्हणजे हाताला येतील लगेच अशा डब्यात ठेवून देते. म्हणजे कसं आपल्याला वस्तू काढताना जास्त झिकझिक करावी लागत नाही. प्रत्येक वस्तू ठेवताना मी बघून घेते डब्यात की ह्या डब्यात काय वस्तू ठेवली, म्हणजे आपल्याला लागत असली की मग लगेच आठवण येतं हा बाबा आपण ह्या डब्यात ही वस्तू ठेवलेली आहे. नाहीतर मग तसेच डबे जरी आपण इकडं तिकडं म्हणजे मागं पुढं ठेवून दिले तरी मग असं होतं की कोणत्या डब्यात काय ठेवलंय, कोणत्या डब्यात काय ठेवलंय. असं बरंचदा झालंय माझ्यासोबत. म्हणून मी सगळं व्यवस्थित बघून घेते आधी कोणत्या डब्यात काय ठेवलंय आणि तेव्हाच ठेवते. तर किराणा भरायचं म्हणलं तरी 1 तास आपला कुठंच जात नाही सगळे डबे व्यवस्थित करणं. परत मग आधीचे जे डबे वगैरे असतात ते सगळे पुसून घेणे किंवा इकडं तिकडं डबे झालेले असतात ते व्यवस्थित करणे, सगळं आपलं जे सामान असतं ते व्यवस्थित ठेवणे, हे याच्यात 1 तास तरी जातो किराणा भरण्यात. आणि ज्या त्या पिशव्या असतात ना त्यांचा पसारा तर वेगळाच असतो. अजून ते पिशव्या कट केलेल्या मी काय करते, ज्या प्लास्टिकच्या पिशव्या लागणाऱ्या ना त्या काढून ठेवते आणि बाकीच्या सगळ्या फेकून देते. कारण कसं घरात उगाच कचरा कशाला म्हणून लगेच मी फेकून देत असते. तर इथं सगळं मी लावून दिलेलं आहे आणि एक डब्बा वगैरे सगळं चेक करून घेत होते. आणि बाकीचं सामान राहिलेलं होतं त्याच्यात डब्बा एक्स्ट्रा नव्हता म्हणून मी डब्बा बघत होते की कोणता डब्बा खाली होईल आणि त्याच्यात मी भरल असं. कारण खूप किराण्यात अशा वस्तू असतात की ठेवायलाच किती पण डबे असले तरी ठेवायला प्रश्न पडतो की कुठं काय ठेवू म्हणून मग हे होतं. तर चला मी एवढं सगळं साफ करून घेते मग बोलते तुमच्यासोबत. साखर बाकी होती. साखर काही मी वेगळी ठेवत नाही. 2 पॅकेट असतात आमचे साखरेचे, ते एका डब्यात मस्त इझिली येतात. म्हणून मग लगे एका डब्यातच लगेच ठेवून देते. एका डब्यातच म्हणजे टेन्शन राहत नाही. काढायची असली की तिथे वरच्यावरती गाठण सोडायचे आणि काढून घ्यायचे आणि परत ठेवून द्यायचं तसंच. आणि हे सगळं साबणे वगैरे कोलगेट, आपलं पितांबरी
आपलं भांडे घासायचे साबण, शॅम्पू वगैरे हे ज्या वस्तू असतात ना ह्या सगळ्या वेगळ्या ठेवून देते मी. आणि हे शॅम्पूच्या पुढे जे आहेत जे आपलं हिटरची नळी असते तिथं मी टांगून देते. कोणाला केस धुवायचे असले की मग लगेच काढून तिथंच हे होतं. लगेच लायझॉल आणलेलं आहे मस्त फरशी पुसायला. ह्यावेळेस थोडं वेगळं, नाहीतर मी नेहमी हे आणत नाही, ह्यावेळेस आणलेलं आहे. आणि हे लसूण पेस्ट आहे ना, ह्या पुड्या म्हणजे मी आधी आणलेल्या होत्या तर याची टेस्ट मला काही आवडलेली नाही, खूप खराब लागतात म्हणून मी वापरलेच नाहीत, यूजच केलेल्या नाहीत. म्हणून मग हे नवीन आणले मी. मला हे आवडतं, ही पुडी आवडते मला, छान लागते एकदम, टेस्ट एकदम भारी, आपली जशी रिअल लसूणची असते तशीच असते. म्हणून मग ती आणली. हे मी आता टाकून देणार आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवण्यासारख्या ज्या वस्तू होत्या त्या पण फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या म्हणजे कसं टेन्शन राहत नाही. तर चला एवढंच, बाय.